लास्ट न्यूमेरिकल सांगा काय झालं होतं ते. लास्ट न्यूमेरिकल कशाच घेतलं होतं आपण? मोल्स कन्सेप्टचं न्यूमेरिकल्स होतं लास्ट. मला आठवतं काहीतरी काय होतं, युरियाचं होतं का? ओके. आता आपण एक एक नवीन नवीन एक्झाम्पल घेत आहोत, ऍड करत आहोत. ओके. हे पण PYQ मध्ये पडलेलेच आहेत. ठीक आहे. काही सॉर्ट करून ठेवलेले आहेत. तर वन बाय वन आपण बघूया. कॅल्क्युलेशन ऑफ मोल्स 3 टाइप्स मध्ये येतात. ठीक आहे. हेडिंग टाका. आता फर्स्ट आपण फर्स्ट मेथड शिकतोय. ओके. ठीक आहे. ठीक आहे. कॅल्क्युलेशन ऑफ मोल्स. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट काय शिकलो बेटा? मोल इज इक्वल टू काय असतं? वेट ऑफ सबस्टन्स पेनचा सेन्स का गेला? डिवायडेड बाय काय घेतलं होतं आपण? मोलार मास ऑफ सबस्टन्स. ठीक आहे. बोलू नका, शांततेत आरामशीर शिकायचं आपल्याला. ठीक आहे. ट्राय करतो मी. मोल इज इक्वल टू वेट ऑफ सबस्टन्स डिवाइड बाय मोलार मास ऑफ सबस्टन्स. हे आपण कन्सेप्ट बघितलेला होता. आता त्याच्यानुसार आपण त्याचे काही एक्झाम्पल घेणार आहेत. याला आपण शॉर्टकट मध्ये लिहू शकतो. मोल इज डिफाइंड बाय एन. ओके. इज इक्वल टू आपण कॅपिटल डब्ल्यू म्हणजे काय असतं बघा? वेट ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय याला आपण काय म्हणूया? मोलार मास म्हणजे कॅपिटल MM. ठीक आहे. किंवा कॅपिटल M जरी दिलं तरी चालतंय. आपण याला कॅपिटल MM देऊन टाकू. ठीक आहे. MM ऑफ गिवन सबस्टन्स. आज का करायला? ठीक आहे. चालेल. काय डाऊट नाही. तर असंच एक्झाम्पल्स घेऊन आपण मल्टिपल हे सॉल्व्ह करूया. आधी फर्स्ट एक्झाम्पल. ओके. याला बेस्ट आपण स्टार देऊन टाकलं. फर्स्ट एक्झाम्पल काय एक्झाम्पल करेक्ट करून मी उदाहरण आणले आजच्या क्लाससाठी. चला कॅल्क्युलेट करा. 13.2 ग्राम ऑफ CO2. त्याच्यामध्ये मोल आयडेंटिफाय करायचे. 13.2 ग्राम ऑफ CO2 इज इक्वल टू किती येतील याच्यामध्ये मोल? डायरेक्ट आपण म्हणजे क्वेश्चन्स लिहित बसायची गरज ठेवायची नाही. ठीक आहे. डायरेक्ट आपल्याला काय करायचे? फर्स्ट मेथड मध्ये आपण मोल्स आयडेंटिफाय करतोय. राईट आहे. तर मोल्स आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला काय करणार? आता 13.2 ग्राम ऑफ CO2 मध्ये कसं करायचं? आता मोलार मास ऑफ CO2 आधी सगळ्यात अगोदर काय करायचं? मोलार मास ऑफ CO2 कॅल्क्युलेट करायचं ना आपल्याला. मोलार मास ऑफ कोणाचं? CO2 इज इक्वल टू काय येणार? एकच कार्बन 2 ऑक्सिजन. एक कार्बनचं 12 मल्टिप्लाय बाय 1. इथं किती येतं? 16 मल्टिप्लाय बाय 2. किती होईल हा? 12. ओके. येणार 32 इज इक्वल टू किती येणार? 44. राईट आहे ना? बरं आहे रे. 44 ग्राम. हे काय? मोलार मास ऑफ CO2. आता तुम्हाला काय काढायचे? मोल काढायचे. देअरफॉर काय? मोल ऑफ कोणाचे? CO2 इज इक्वल टू काय ते? काय ते? वेट ऑफ CO2 डिवायडेड बाय MM ऑफ CO2. चला वेट किती दिलेलं आहे? 13.2 ग्राम डिवायडेड बाय हे किती येतं? 44 ग्राम. चला कॅल्क्युलेट करायला कसं करायचं? याला सॉल्व्ह करण्यासाठी 132 इंटू 10⁻⁻1 करा डिवायडेड बाय हे 44. ओके. 44 ला 3 ने मल्टिप्लाय करून बघा बरं काही होतं का? 44 मल्टिप्लाय बाय 3. कारण हे न्यूमेरिकल ॲबिलिटी आहेत. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हे माहिती राहा. किती व्हायलंय? 132 होतं का? 4 3 जा 12 ला 2 कॅरी 1 4 3 जा 12 आणि हे 132. राईट आहे का? मग हे 1 जा हे 4 जा आणि डायरेक्ट अशी काही सॉल्व्ह होणारे कटणारेच व्हॅल्यू आपल्याला दिलेले असतात. ठीक आहे. डिव्हिजिबल. ओके. फक्त आपल्याला तिथे समजायला पाहिजे की बाबा हा हे MCQ मध्ये होतं, कुठंतरी PYQ मध्ये बघितलंय. ओके. ऑटोमॅटिक येतं. मग हे किती होणार?
4 इंटू 10⁻⁻1 याचा मिनिंग काय असतो? हे 0.4 मोल. क्लिअर आहे का बाळांनो? क्लिअर आहे का? आलं का नाही? हा सॉरी, हा 3. ओके, व्हेरी ओके. सगळे होशवर आहेत म्हणजे, है ना? 3 इंटू 10⁻⁻ किती? -1 म्हणजेच किती येतं? 0.3 मोल. ओके, बरोबर आहे का? बरोबर आहे की नाही? हा, आज कोणी टेन्शन मध्ये नाही ना? सगळे गायबच झाले आज. काय बात आहे? हा, उडी उडी काय झालं का त्या दिवशी? नाही ना? नेक्स्ट करू. ई हो गया नेक्स्ट. बूम. अरे आज काय डायरेक्ट 10th घेतलं का? ई क्या हुआ? चला जा. हा, चला आपण मग काय करूत? ह्या पेजला आधी डिलीट करूत बाकी वरचे, है ना? समोर पेजेस ऍड करता येतात आपल्याला. थांब, थोडं मॅन्युअली बघू दे. 1-2 दिवस खेळायला लागतं प्रत्येकाला पण, ठीक नाही? अरे ये क्या हुआ? कुठे गेला? डिलीट. यस, जा. बूम. पहिलं पेज सोडून टाका देवाला, ठीक नाही? आता कुठे गेलं रे पेज? असं असं का व्हायला? हे याला डिलीट करायचं मला. आता काय करू याला? सिलेक्ट ऑल करा. खालती 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 खाली सिलेक्ट ऑल करा आणि देन त्याला अनसिलेक्ट करा. आणि हे डिलीट, हे डिलीट. यस, बूम, गेलं. आता हे काय करायचं? ऍड पेजेस ना. हाँ, बस झाले 10, 11 बस झाले. चलो, अपने को का कुठं जायचा होता? कुठं पेज नंबर होता? वाह, किती छान. बरं, असं 2 नंबर आलं ना? हे 1 नंबर होतं ना? हे 2 नंबर. ओके, चला, व्हेरी ओके. ठीक है, चलो नेक्स्ट एग्जाम्पल. नेक्स्ट एग्जाम्पल ले लो. 24 mg ऑफ O3. mg म्हणजे नेक्स्ट एग्जाम्पल होता 24 mg ऑफ काय दिलंय? O3. काय असतं रे O3? ओझोन. ओझोन कशासाठी वापरतात? वापरतात का कशासाठी? नाही. ओझोन लेअर असते जे अल्ट्राव्हायोलेट रेज आपल्याला काय करतं? फिल्टर करून इकडे पाठवतं. नाही तर आपल्याला कॅन्सर झाला असता. फ्री रॅडिकल ब्लड मध्ये क्रिएट झाले असते, राईट ना? आपण एक्झिस्ट झालो असतो का? हाँ, चलो करो. mg बोले तो मिली. कोण मिली? कोणी मिल गई नाही, है ना? तुला कोणी मिली का? नाही ना? हा, मिली म्हणजे किती असतं? सर आम्हाला माहितच नाही. आम्हाला का MILLI मिली इज इक्वल टू किती असते? 100. ओके, व्हॉट इज बाय सेंटी? सेंटीएस का ग? तसं का? नाही ना? हा, मिली म्हणजे असते 10⁻⁻3. ओके, CENTI. सेंटी म्हणजे किती असते? 10⁻⁻2 असतं. ओके, एका जर मीटरचे 100 तुकडे केले, त्याच्यापैकी 1 तुकडा जर घेतला तर ते झाला सेंटीमीटर, है ना? आणि जर एकाच मीटरचे आपण 1000 तुकडे केले, त्याच्यामधला 1 तुकडा उचलला तर तो एक झाला मिलीमीटर. 1000 मिलीलीटर इज इक्वल टू 1 लिटर. कुठेतरी आपण ऐकलं होतं असं. परिमाण, दशमान काहीतरी असं होतं का? कुठं मराठी मीडियम शिकलात? इंग्लिश? ओके, इंग्लिश में यूनिट एंड कन्वर्जन था. उदयनाल होता है. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये होत आहे. बरोबर आहे का? तू असं का बसला? ये की समोर आहे की थोडं टेन्शन मध्ये राहू नका. नेक्स्ट तो बघू इसको. इतकं ग्राम दिलंय म्हणे. आता काय करायचं? काय करायचं? बस करा मग कार्यक्रम सुरू आपला. काय आहे की नाही? O3 चं म्हणल्यानंतर मोलार मास ऑफ O3. या इकडं. मोलार मास ऑफ O3 इज इक्वल टू किती येते? 3 मल्टिप्लाय बाय किती? ऑक्सिजन किती आहेत? 16 आहे ना? इज इक्वल टू किती येते? 48 ग्राम. आपल्याला काय करायचंय? वेट ऑफ O3 गिवन, ना? वेट ऑफ
O3 गिवन किती येत आहे 24 मिलीग्राम. हा मिलीग्राम. म्हणजेच किती झालं हा, याला ग्राम मध्ये कन्वर्जन करायचं म्हणजे 24 इंटू 10⁻³ ग्राम. बरोबर आहे की नाही. नेक्स्ट काय होईल मग आता सांगा. इथे काय काढावं लागेल, मोल ऑफ कोणाचे इज इक्वल टू काय होतं, वेट ऑफ कोणाचं माझं, हा डिवायडेड बाय MM ऑफ O3 किती आहे 24 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 48. हे 1 आणि हे 2 म्हणजे किती आहे 1/2 इंटू 10⁻³ याचीच व्हॅल्यू काय आहे ती 0.5 इंटू 10⁻³ याचा मिनिंग काय 0 पॉईंटच्या नंतर 1 2 3 0 नंतर हे 5. कळालं का बाळांनो. 1000 न डिवाइड केलंय. काय डाऊट्स याच्यामध्ये आहे का. किंवा याला तुम्ही असंही म्हणू शकता, अदरवाइज इट कॅन बी सेज दॅट 5 इंटू 10⁻⁴ इतके मोल आहेत. जमतंय ना. चला हुशार लेकरांनो, आता तुम्ही काय करणार, ठीक आहे 1.6 kg ऑफ SO2. नेक्स्ट गिव पेज. किती होता रे, हे तिसरा होता. तिसरा 1.6 kg ऑफ कोणाचा SO2 हेच आहे ना. चलो मेरे हीरो. आता किलो म्हणजे काय असतं, 1000 असेंबल झाल्याशिवाय किलो होतं का. 1000 असेंबल म्हणजे 10⁻³ का -3 3 येणार ना. कळालं ना. 1000 एंटिटी असेंबल केल्या तरच ते 1 किलो म्हटलं जातं ना. तेच सेम कन्सेप्ट. मग आता इथे काय करायचं, सगळ्यात अगोदर इकडे मोलार मास काढून घ्यायचं आणि त्याचं मग तिकडं वेट वगैरे सगळं हे करायचं. चला इकडे काय करणार आपण, सगळ्यात अगोदर इकडे मोलार मास ऑफ कोणाचं SO2 इज इक्वल टू 1 सल्फर 2 ऑक्सिजन. एक 32 मल्टिप्लाय बाय 1 हे किती येते 16 मल्टिप्लाय बाय 2 हे किती येतं 32 आणि हे पण किती झालं 32 हे किती झालं 64 काय ग्राम. क्लिअर आहे. आता आपल्याला काय करायचंय, वेट ऑफ सबस्टन्स किती दिलेलं आहे, वेट ऑफ कोणाचं SO2 इज इक्वल टू किती आहे 1.6 kg. ह्याचाच मिनिंग काय असते रे बाबा 1.6 इंटू 10⁻³ काय असतं ग्राम. बरोबर आहे का. चला आता मग काय करायचं आपल्याला, मोल काढायचे. मग काय करणार, काय करणार मोल ऑफ कोणाचं SO2 इज इक्वल टू काय येतं इथे घ्या, वेट ऑफ कोणाचं SO2 डिवायडेड बाय MM ऑफ SO2. MM म्हणजे मोलार मास ऑफ कोणाचा SO2. वेट ऑफ SO2 किती आहे 1.6 इंटू 10⁻³ राईट आहे ना. अरे ये की बाबा 1.6 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय हे किती आलंय 64. चला याला आपण असं लिहू शकतो का 16 इंटू 10⁻⁴ डिवायडेड बाय ओके 64. बरोबर आहे का रे, बरोबर आहे का आधी ते सांगा. 4 नसणार का, किती असणार बरोबर आहे ना. हा कन्फ्युज होऊ नका बरं का. मॅथमॅटिक्स जर येत नसेल मग अवघड होईल. हा मी कधी कधी पूर्ण कन्फ्युज करून टाकतो बरं. हा मग म्हणायचं नाही सर चुकले, अरे तुम्ही काय होशवर आहेत की नाहीत मग. हा लक्षात ठेवा काय होतं मग 16 1 जा 16 4 जा राईट आहे ना. म्हणजे किती झालं हे 1/4 इंटू 10⁻⁴ म्हणजे किती होतं रे, किती होता 0.5
0.25 इंटू 10⁴ बस. करा ऑपरेट, करा, सॉल्व करा, आन्सर सांगा. नेक्स्ट न्यूमेरिकल देतो मी तोपर्यंत. बरोबर आहे. झालं. किती येतं मग याचा? 0.25 इंटू 10⁴ मोल येतं. राईट आहे. यालाच आपण 25 इंटू 10⁻² मोल म्हणू शकतो. याचाच मिनिंग हे 2500 मोल आहेत. - 0.25 आपण तिकडे नेलं की मागच्याला. बरोबर आहे ना? बरोबर आहे की नाही? का चुकीचं आहे? काय कन्फ्यूज होऊ नका. ओके. हे बघा, डिजिट जेव्हा तिकडे सरकतात ना तेव्हा हा पॉवर डाऊन होतो. डिजिट जेव्हा इकडे सरकतात तेव्हा आता पॉवर काय होतो? वाढतो ना. कळालं ना? व्हॅल्यू तीच असती. नाही समजलं. एक्झाम्पल घ्यायचं, लक्षात घ्या. थांबा. 1/10 याला आपण 0.1 म्हणतो. कन्फ्यूज होऊ नका, घाई बिलकुल करायची नाही. 1/100 याचा मिनिंग काय? 0.01. 1/1000 याचा मिनिंग काय? बरोबर आहे का? आता यालाच मी असं लिहू शकतो 1 इंटू 10⁻⁻1, कारण हे 10⁻+1 होतं ना खाली, है ना. याला मी असं लिहू शकतो का 1 इंटू 10⁻². याला आपण 1 इंटू 10⁻. ओके. आता ह्या एकाचेच मी बहुरूपिया दाखवतो. याला हे कसं कसं असतं ते. याला जर समजा आपण 10 इंटू 10⁻² लिहू शकतो. आता याला आपण असंच लिहू शकतो का मग 10⁻² इंटू 10⁻. काय करावं लागेल इथं? जर याचा पॉवर वाढवला तर हे काय होईल? कमी होईल. याला अजून वाढवावं लागेल, कारण तितकीच व्हॅल्यू कॉन्स्टंट ठेवायची ना. कळालं की नाही? अशा गोष्टी असतात. याला तुम्ही मल्टिपल याच्यात ठेवू शकता. ओके. करायचं तर तुम्ही हे घरी खेळून बघा. हे आपण जर हे शिकवत बसलो तर सिलेबस मागे राहतो. ठीक आहे. कंटेंट वगैरे साईडला जातं. ओके. करताल ना हे? ठीक आहे. याला स्किप करतो थोडं. ठीक आहे. अरे असं काय झालं? ये क्या हुआ? ठीक आहे. बरोबर आहे ना? नेक्स्ट क्वेश्चन बघूया. टाइप्स. फाइंड द मास ऑफ. क्वेश्चन्स घ्या. फाइंड द मास ऑफ. नंबर 1 4 मोल्स ऑफ कोणाचे? NH3 इज इक्वल टू. कसं करणार आता तुम्ही? करून दाखवायचं का मी करून दाखवू? चला, पहिला एक्झाम्पल आहे, सॉल्व करून दाखवायचं. तर याचा मोलार मास घ्या. मोलार मासला 4 ने मल्टिप्लाय करा. किती येतं ते सांगा. झालं का? जमतंय का? 30 येतं. सगळ्यात अगोदर इथं काम करायचं आपण. मोलार मास ऑफ कोणाचं? NH3. राईट आहे का? ह्याच्यामध्ये किती? 1 नायट्रोजन 4 हायड्रोजन. 1 नायट्रोजन 14 मल्टिप्लाय बाय 1, 4 हायड्रोजन 4 मल्टिप्लाय बाय 1. हे किती? सॉरी 3 हायड्रोजन. ओके. हा असं दाखवायला असं बाबा. NH3 इज इक्वल टू 1 नायट्रोजन आणि किती आहे? 3 हायड्रोजन. म्हणजे 14 मल्टिप्लाय बाय 1. इथे घेणार
3 मल्टिप्लाय बाय 1. हे किती येतं 14, हे किती येतं 3, किती झालं 17 ग्राम. राईट आहे, क्लिअर आहे, काय डाऊट्स? आता आपल्याजवळ एक फॉर्म्युला होता, काय N इज इक्वल टू W बाय MM होतं का? आपल्याला काय काय भेटलंय रे बाळांनो? MM भेटलंय, N माहित आहे, काय काढायचंय? बस करा ऑपरेट. खूप अवघड गोष्ट आहे ना. ह्यालाच आपण काय कसं लिहू शकतो? मोल ऑफ NH3 इज इक्वल टू काय वेट ऑफ कोणाचं NH3 डिवायडेड बाय मोलार मास ऑफ कोणाचं NH3. राईट आहे. चला आपल्याला काढायचं काय आता? वेट ऑफ NH3 काय दिलंय 4 मोल्स ऑफ NH3 चा फाइंड द मास ऑफ. ठीक आहे. देअरफॉर हा इक्वेशन्स कसा रोटेट होऊ शकतो? कसा रोटेट होऊ शकतो त्याला आपण असं हे करूया. हा इक्वेशन कसा रोटेट होऊ शकतो? आपल्याला वेट ऑफ NH3 काढायचा म्हणजे मास ऑफ NH3. त्यासाठी आपण काय करणार, घ्या इथे वेट ऑफ NH3 इज इक्वल टू काय होईल, हे काढायचंय, हे माहिती आहे, ते माहिती आहे, हे तिकडे जाऊन मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल ना. म्हणजे काय होतं मोल ऑफ NH3 इंटू काय MM ऑफ कोणाचा NH3. ठीक आहे. पॅरलल मध्ये हे गोष्टी लिहित राहा, थोडं थेरॉटिकल ची सवय लावा, कारण करोना झाल्यानंतर मी खूप जणांना ऑब्झर्व केलंय की थेरी लिहिताच येत नाही. ओके, एक दोन प्रॉब्लेम थेरॉटिकली सॉल्व्ह करायचे, नंतर डायरेक्ट शॉर्टकट चालू जायचा. ठीक आहे. नेक्स्ट किती होतं बघा, वेट ऑफ NH3 इज इक्वल टू मोल ऑफ NH3 किती आहे 4 मल्टिप्लाय बाय हे किती आहेत 14 का 17. हा किती होतं रे, खूप अवघड आहे 68 ग्राम. राईट आहे का? म्हणजे 4 मोल ऑफ NH3 मध्ये 68 ग्राम ऑफ NH3 असेल. कळलं का बाळांनो? लिहिलात का सर्व? ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आपण. 0.25 मोल ऑफ हेलियम कॅल्क्युलेट करा. झालं नाही? नेक्स्ट क्वेश्चन आहे 0.25 मोल ऑफ हेलियम. हे झालं रायटिंग नाही का? लिहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे 0.25 मोल ऑफ कोणाचं हेलियम. काल मी तुम्हाला हेलियमचं मास सांगितलेलं होतं, ज्यांना माहित नाही त्यांनी बघून घ्या. झालं का? नेक्स्ट करू. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 होता 0.25 मोल ऑफ हेलियम. तुम्हाला माहिती आहे मोलार मास ऑफ हेलियम किती येणार? हेलियम मोनो ॲटॉमिक आहे का? कारण त्याचं डबलेट कम्प्लीट आहे. राईट आहे ना? जर त्याचं डबलेट कम्प्लीट नसलं असतं तर काय झालं असतं? तो बॉन्ड बनवला असता, एक मॉलिक्युलर डायटॉमिक ट्रायटॉमिक वॉट एव्हर द फॉर्म इट डिड हॅव, त्यामध्ये तो राहिला असता. नाहीतर सिंग्युलरच आहे ना, तर डायरेक्ट त्याचं मास जे असणार तेच मोलार मास येणार. देअरफॉर काय येतं मोलार काय मास ऑफ कोणाचा हेलियम इज इक्वल टू किती येतं? ओके 4 ग्राम आपण कन्सिडर करतो. राईट आहे? कन्सिडर करतो म्हणजे असतच काय. नेक्स्ट आपल्याला आता फॉर्म्युला काय ठेवावा लागेल? इथे काय करावं लागेल? मोल ऑफ कोणाचे माझे का हेलियम इज इक्वल टू काय मास ऑफ हेलियम किंवा वेट ऑफ हेलियम घ्या, मास ऑफ हेलियम डिवायडेड बाय MM ऑफ कोणाचा हेलियम. क्लिअर आहे?
आपल्याला मास ऑफ हेलियम काढायचंय, म्हणून इथं काय करणार, मास ऑफ हेलियम इज इक्वल टू काय आहे, मोल ऑफ हेलियम मल्टीप्लाय बाय mm ऑफ हेलियम. चला मोल ऑफ हेलियम किती आहे, 0.25 मल्टीप्लाय बाय 4, राईट आहे. आता 0.25 ला आपण कसं करणार, 0.25 इंटू याला आपण 4 घेतलाय, 0.25 ला आपण 1/4 न पण लिहू शकतो, राईट आहे का, इंटू 4, हे 4 गेट कॅन्सल, इज इक्वल टू काय ते, बरोबर आहे का. काय डाऊट्स आहे कोणाला, बरोबर आहे ना. नेक्स्ट न्यूमेरिकल घ्या, 5 मोल्स ऑफ CO2. आता आपण डायरेक्ट करण्याकडे जाऊया. बस झालं, 2-3 एक्झाम्पल आपण मस्त न्यूमेरिकल्सनी घेतलेत, म्हणजे मेथडनं. आता डायरेक्ट मेथड इम्प्लिमेंटेशन. CO2 चं डायरेक्ट मास काढायचं आपण. डायरेक्ट काय करायचं, इथे आपण लिहू शकतो काय, mm ऑफ CO2 इज इक्वल टू किती येते, 1 कार्बन 2 ऑक्सिजन 12 मल्टीप्लाय बाय 1 किती येतं, 16 मल्टीप्लाय बाय 2. ठीक आहे, हे 12 हे 32 44 ग्राम. वी नो दॅट, काय माहिती आहे आपल्याला, काही पण माहित असो की नसो, वी नो दॅट लिहायचं आहे ना. वी नो दॅट n इज इक्वल टू काय, W बाय mm, बरोबर आहे का. आपल्याला काय करायचं आता, W काढायचंय. W कोणाचं, ऑफ CO2 इज इक्वल टू काय होतं, हे n इंटू mm, राईट आहे ना. n किती आहे, 5 मल्टीप्लाय बाय हे किती आहे, 44. हे खूप अवघड कॅल्क्युलेशन आहे, हे मला जमणार. किती आले, 220. ओके, 220. ओके, हिच्यावर पूर्णपणे भरोसा करून लिहिलो, काय चुकीचं असलं हिला पकडायचं. हा, ओके, तेवढं तर आता कॅल्क्युलेशन मी नाही शिकवणार. हा, ठीक आहे. आपलं काम काय, मोल्स कन्सेप्ट, केमिस्ट्री शिकवायचं आहे, केमिस्ट्रीचं फॉर्म्युलेशन सांगायचं आहे, कॅल्क्युलेशन सांगायचं का. ही कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस करा थोडी, जमत नसेल तर. म्हणजे हे तर सिंपल कॅल्क्युलस आहे, म्हणजे पॉवर वाढला, फ्रॅक्शन कसे हे करायचे, ह्या गोष्टी तुमच्या न्यूमेरिकल ॲबिलिटी मध्येच कव्हर व्हायला पाहिजे. झालं का बाळांनो, साहेब घेऊ ना समोर, सगळ्यांना कळतंय ना. नाही तर सर आम्हाला बोलण्याच गेले, आम्ही एकदम वंचित मध्ये ठेवलं आम्हाला, आहे की नाही. काँग्रेस नाही तर BJP मध्ये घ्या, है ना. चला जाऊ समोर. नेक्स्ट घ्या, 20 मोल. नेक्स्ट क्वेश्चन काय होता, 20 मोल ऑफ O3 करा. किती क्वेश्चन होता रे, आता 4th जाईल ना. 20 मोल ऑफ काय, O3. हुशार लिख रहे तुम्ही, सॉल्व करू शकता, सॉल्व करा. जमतंय का, किती आलं, 960 आलं. चला याचा O3 म्हटल्यानंतर आपण काय करायचं, इथं mm ऑफ कोणाचं, O3 इज इक्वल टू 16 मल्टीप्लाय बाय 3 किती व्हायला, हे 48 ग्राम. चला n इज इक्वल टू काय, तर W बाय mm, राईट आहे ना. तर आपल्याला काय करायचं, W काढायचं, देअरफॉर W इज इक्वल टू n इंटू काय करायचं, mm. कार्यक्रम फिनिश करायचा, किती होतो, 48
मल्टीप्लाय बाय n किती आहे 20. चला किती झाले हे 48 डबल 96 च्या समोर 0 लावा, ग्राम इज इक्वल टू झालं कार्यक्रम फिनिश. ओके चला हे झालं तुमचा पहिला टाइप्स. काय झाला हा टाइप 1. आता टाइप 2 चे क्वेश्चन्स कसे पडतात हे बघायचंय. म्हणजे आपल्याला आता पण काय घेतलं 20 मोल ऑफ O3 म्हणजे मोल वरून आपण मास काढलं. ओके मास वरून पण आपण मोल कडे गेलो. ठीक आहे ह्या पण दुसऱ्या गोष्टी आहेत. आता पार्टिकल कडून पण जाऊया आपण. ठीक आहे त्याच्यानंतर टाका हेडिंग. नेक्स्ट हेडिंग टाका इफ द नंबर ऑफ पार्टिकल्स इज गिवन टाइप 2. ओके if the number of particles is given. ओके मला सांगा 1 मोल मध्ये किती पार्टिकल असतील, कोणते पण असू द्या, किती असणार 6.022 into 10 raised to power राईट आहे. मग मला सांगा 1 मोल मध्ये जर एवढे पार्टिकल आहेत, 2 मोल मध्ये किती असतील रे, 3 मध्ये, 4 मध्ये, त्याच्या 4 टाइम्स. आणि जर समजा पार्टिकल कडे जा म्हटलं तर डिवाइड करणार. क्लिअर गोष्ट आहे. चला मग आता जर समजा पार्टिकल दिलेले आहेत, पार्टिकल म्हणजे हे इतके पार्टिकल्स आहेत. therefore 1 by 6.022 into 10 raised to power 23 हे काय असतील रे सांगा बरं तुम्ही. एका मोल मध्ये एवढे आहेत. आता जर समजा तुम्हाला पार्टिकल दिले तर तुम्ही असं हे करू शकता इज इक्वल टू इथे घेऊ शकता नंबर ऑफ पार्टिकल्स. करेक्ट आहे. नाही समजलं एक एक्झाम्पल घेतल्यावरच समजते. फॉर्म्युला आज सांगितलं की सर सगळं उडून चाललंय. ठीक आहे तर नंबर ऑफ पार्टिकल्सला आपण डिनोट करू n ने. ॲव्होगॅड्रो नंबरला आपण कशाने डिनोट करतो. ओके म्हणून लक्षात घ्या मोल्स इज इक्वल टू घ्यायचं n डिवायडेड बाय घ्यायचं NA. 1 मध्ये एवढे राईट आहे. 2 मोल असतील तर त्याच्या डबल असतील, 3 असतील तर त्याच्या डबल, ट्रिपल. तर हेच इथे घ्यायचं नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू n म्हणजे काय इथे घ्यायचं हे काय नंबर ऑफ पार्टिकल्स डिवायडेड बाय हे काय ते नंबर ऑफ सॉरी ॲव्होगॅड्रो नंबर ऑफ क्लिअर आहे. समजलं नाही तर 1-2 एक्झाम्पल घेतलं की समजून जाते. हे नंबर ऑफ पार्टिकल्स डिवायडेड बाय काय घ्यायचं नंबर ऑफ ॲव्होगॅड्रो. क्लिअर आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला आता समोर यूज करायचा आहे या समोरच्या पार्टिकल्स याच्यामध्ये. क्लिअर आहे. हा इम्पॉर्टंट आहे. बरोबर ना. बरोबर आहे ना. मोल्स इज इक्वल टू n बाय NA ऑपरेट होता. क्लिअर आहे. नेक्स्ट आता पहिला क्वेश्चन देतो. ओके एखादा न्यूमेरिकल्स पडलेला आहे तो. कॅल्क्युलेट करा 6.022 इंटू 10 रेज टू पॉवर 26 असतील तर 6.022 इंटू 10 रेज टू पॉवर 26 पार्टिकल्स. यामध्ये तुम्हाला मोल आयडेंटिफाय करायचे.
मला एक गोष्ट सांगा, 1000 जर ग्राम असेंबल झाले तर किती होतं? 1 किलोग्राम. मी जर म्हटलं 10,000 ग्राम असेंबल झाले तर 10 किलो. 1,00,000 ग्राम असेंबल झाले तर मला तेच सांगायचं आपल्याला. याला थोडं साईडला ठेवूया थोड्या वेळासाठी, समजून घ्या. आता 1000 ग्राम असेंबल झाले तर हा 1 kg, राईट आहे. यालाच आपण असं लिहू शकतो 10⁻³ ग्राम इज इक्वल टू 1 kg. क्लिअर आहे. मला आता सांगा, जर 10⁻³ याला सोडून टाका. आता हे समोर किती झालं? 10,000 ग्राम झालं, बरोबर ना? इज इक्वल टू किती झाला? 10⁻⁴ ग्राम झाला. इज इक्वल टू, तुम्ही कसं काढलं रे हे? 10 किलो येते, कारण याला डिवाइड किती न केलं? बेसिक युनिट तुमचं किती आहे? 1000 ग्रामचं. आणि 1000 ग्रामला असेंबल केलं की 1 होते, म्हणजे तुम्ही काय केलं? 1000 ग्राम डिवायडेड बाय 1000 ग्राम केलं. इज इक्वल टू काय आला? 1 kg आला, राईट आहे ना? नेक्स्ट, आता आपण इथं काय करतोय? 10,000 ग्राम म्हणजेच काय? हे डिवायडेड बाय आपण काय करतो? बेसिक युनिट तुमचं किती आहे? म्हणूनच आपण नंबर ऑफ पार्टिकल्सला अवोगॅड्रो नंबरनं का डिवाइड केलं? कळालं का? कारण एका मोलमध्ये किती व्हायले? कळालं? म्हणूनच आपण याला आपण हे केल्यानंतर किती आले? हे 10 kg येत आहे, राईट आहे. सेम कन्सेप्ट आपण इकडे शिकणार आहेत. ओके, जर मी म्हटलं आता हे 1 2 3 4 5 किती झाले? हे 1,00,000 झाले, ठीक आहे. 1,00,000 जर ग्राम घेतले, याचा मिनिंग किती होत आहे? 10⁻⁵ ग्राम झालं. म्हणजे त्याचं तुम्ही आता हे किती किलो झालं म्हटल्यानंतर तुम्ही कसं करणार? इज इक्वल टू 1 2 3 4 5 डिवायडेड बाय आपण काय करणार? 1 2 3, ठीक आहे. हे 3 0 घटले, हे 3 0 घटले, उरलं किती बाबा? 100 kg. कळालं का? तुम्ही ऑटोमॅटिक काढलं ना? क्लिअर आहे. आता आपल्याला तेच काम इथं करायचंय, ठीक आहे. इथं जर समजा आपण एवढे पार्टिकल्स दिलेले आहेत, देअरफॉर मोल्स इज इक्वल टू काय होता? नंबर ऑफ पार्टिकल गिवन n डिवायडेड बाय Na, ठीक आहे. n किती आहे तुमच्याजवळ? 6.022 इंटू 10⁻26 डिवायडेड बाय 6.022 इंटू 10⁻23. हे जातं कटून, उरतं काय? 10⁻26 डिवायडेड बाय 10⁻23. याचं सोल्युशन कसं होतं? 10⁻26 मायनस 10⁻23, ठीक आहे. हे वरी गेलं की ओके. याला आपण याच्याऐवजी असं लिहू शकतो का? 10⁻26 मायनस 23 इज इक्वल टू 10⁻3, बरोबर आहे. म्हणजेच किती झाले? हा क्लिअर आहे? काय डाऊट्स आहे कोणाला? क्लिअर? लिहिलात का? जाऊया समोर. आरामशीर लिहा, घाई करू नका. झालं? घेऊ समोर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा 3.011 इंटू 10⁻21. भाऊ इकडे जाय की तू. 21 कुठे गेलं ते पेनवाला? आहे की गेलं? आहे इकडं खाली का? हे का? हे घ्यायचं कुठं आहे? बरेच आहे ना इथं. त्याला कशाला हात लावायचा? सोडून टाका, हे इथंच येते. इकडे जाऊ द्या. 10⁻21. ये क्या हुआ? मॉलिक्यूल्स ऑफ CO2 दिलेले आहेत. इतके मॉलिक्यूल्स दिलेले आहेत. ओके. देन याच्या समोर क्वेश्चन मध्ये इन टाका. इन 3.0 देन
कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स ऑफ कोणाचे CO2. काय करणार तुम्ही इथं? n किती आहे तुमचं? 3.011 इंटू 10⁻21. ओके, काय काढायचं तुम्हाला? n ऑफ कोणाचे CO2 काढायचे, बरोबर आहे, इज इक्वल टू क्वेश्चन मार्क n ऑफ, जर समजा आपण काय घेतलं आता, n ऑफ CO2 काढायचं म्हटल्यानंतर इथं काय घ्यायचं? n ऑफ CO2 इज इक्वल टू काय येतं? पार्टिकल्स ऑफ CO2 कोणाचे डिवायडेड बाय ॲव्होगाड्रो नंबर. म्हणजेच काय? n बाय NA किती होतं हे? 3.011 इंटू 10⁻21 डिवायडेड बाय 6.022 इंटू 10⁻23. किती होते रे? हे बघा 3.011 हे 6.022 डबल आहे कायच्या है ना. मग सरळ आपण याला आधी इथे काय 10⁻21 वर 23 केलं तर मायनस मध्ये जाईल. म्हणजे काय होतं? सरळ सरळ इथे लिहू शकतो आपण 1/2 इंटू 10⁻21 मायनस 23. क्लिअर आहे? 1/2 ला 1/2 ठेवा. ओके, इंटू 10⁻21 म्हणून तेच गेले. 1/2 ची व्हॅल्यू किती येते रे? 0.25 का 5 येते? हा, मग 0.5 इंटू 10⁻2. क्लिअर आहे? याला आपण असं लिहू शकतो का? 5 इंटू काय होईल इथं? बरोबर आहे. आता तुम्ही सॉल्व करता का? काही करता का? 10 भरले का? नाही, 90 सुरू. किती पटापट संपायला रे पेज. हा, भारी वाटायला. खुशाल बाबा, काय बात आहे. घेऊ समोर? जमतंय ना? खूप हार्ड आहे का? सोपं सोपं घ्यायला आधी, मग डेंजर एक्झाम्पल घेऊ. हा, चला घ्या. इन 1.5 इंटू 10⁻25 molecules of NH3 in 1.5 into 10⁻25 molecules of काय NH3 calculate the mole of कोणाचे NH3 काढायचे तुम्हाला. सॉल्व करा आता आणि मला सांगा. जमतंय का? लिहायलात की रे सगळे? संकेत आहे ना, लिहायलाच की नाही? लिहितोय ना? आज काय बात आहे, सगळे सजून धजून आलेत. काय क्रिसमसला जायचं का कुठं? हा,
प्रायव्हसी आहे म्हणा. हा ए बाई सांग. नो इमॅजिनेशन, सगळं इकडे झालंय तुमचं इमॅजिनेशन. किती होते बाळांनो? आपल्याला काय काय दिलं रे? मॉलिक्युल्स ऑफ NH3, राईट आहे ना. गिवन मध्ये काय येणार? N इज इक्वल टू काय? मॉलिक्युल्स ऑफ कोणाचे? NH3 इज इक्वल टू 1.5 इंटू 10⁻⁻20. किती आहे? 5 आहे ना. हा 5. आता काय काढायचे? मोल ऑफ NH3 म्हणजे काय? N ऑफ कोणाचे? NH3 चे काढायचे. इज इक्वल टू काय करावं आता? खूप अवघड गोष्ट आहे. हा काय करायचं? N बाय N हे घ्या, आहे की नाही. N किती आहे तुमचं? 1.5 इंटू 10⁻25 डिवायडेड बाय 6.022 इंटू 10⁻23. चला किती येते हे? खूप अवघड कॅल्क्युलेशन आहे. 0. किती समोर? x22 86. ये क्या हुआ भाऊ? असं काही करायचं नाही. ओके, हे जर बघायला गेलं तर याला फक्त एवढ्यालाच बघा. ठीक आहे, काहीतरी दिसायला का? हे बाकीचं सोडून टाकायचं समोरचं. हे जर समजा मी इथं घेतलं 15/60 जर घेतलं, ठीक आहे, क्या हुआ? असं का करायलास बाबा तू? असं मीठ. हे काय 15/60 जर घेतलं तर हे किती होते? बस इतकं सोपं असते. आपण फक्त बघत नसतो त्याच्याकडे. बाकीचं राऊंडिंग ऑफ मध्ये सोडून टाकायचं. ठीक आहे, कारण आपण कॉम्पिटिटिव्हला जायचंय, सिम्पल मध्ये नाही बसायचं ना. जर ते राहिलं असतं तर मी log of A by log of B इज इक्वल टू log A by log B कॅरेक्टर मॅन्टिसा मिनिसा सुरू राहिलं असतं आपलं, है ना. ते का आपलं अजून काही नाही. आपण सध्या PYQ मध्ये एकदम डिव्हिजिबल मध्ये जे पडलेले PYQ आहेत, आता हे 90-92 पासूनचे जे PYQ आहेत ना, ते सगळे असेंबल आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये असंच आहे. ते PDF थोडं मी सॉर्ट केल्यानंतर तुम्हाला याच्यावरच PDF ओपन करतो, डायरेक्ट स्क्रोल करून सुरू राहतो. ठीक आहे, म्हणजे मला लिहायचं खूप कमी आहे त्याच्यावर, मग मी नुसतं करेक्शनच करायचं आहे. मी तरी आता थोडं आरामशीर रायटिंग सुरू आहे. ठीक आहे, तर हे किती होईल बघा? हे 1, हे 4 येईल. आता हे 1/4 इंटू 10⁻⁻, हे किती येते? 25 मायनस किती होत आहे? 0.25. बरोबर आहे ना? बरोबर आहे की नाही? इंटू 10⁻⁻ किती येते हे? बरोबर आहे. आता 0.25 म्हणजे किती? 1/4 आणि 1/4 म्हणजे किती? 0.25. ओके, याला पक्क लक्षात ठेवायचं है ना. किती होते रे हे? 0.25 इंटू 10⁻² म्हणजे 100, म्हणजेच किती येते हे? 25 मोल्स. राइट है का बाळांनो? किसी को कुछ डाउट्स है इसमें? आहे का? चला नेक्स्ट. आता तुम्ही सॉल्व करताल का काहीतरी? हा हा सांगा काहीतरी. पॉइंटच्या पुढचं 2 त्याला कव्हर करायचं. इथं किती आहे बाबा? पॉइंटच्या नंतरच्या व्हॅल्यूचं जास्त तिथपर्यंत 1 डिजिट पर्यंत बघू शकता. त्याच्यानंतर जे 2-3 डिजिट येतात त्याला तितकं विचार करायचं का? नाही ना. जेव्हा तुमचं ABCD ऑप्शन असतं ते परफेक्टली डिफरंट असतात. ओके, जेव्हा मी तुमच्या स्टेट बोर्डचे एक्झाम्पल घेईल तेव्हा मी तुम्हाला लॉग टेबल हे सगळं इम्प्लिमेंट करेल. हे कसे आहेत? हे PYQ मी कलेक्ट करून आणलेले आहेत. ठीक आहे, PYQ म्हणजे कसे न्यूमेरिकल डिव्हिजिबिलिटी याच्यामध्ये इझिली आहे काही याच्यामध्ये. आणि हे PYQ असेच पडतात कारण कसं आहे, तुम्हाला 3 घंट्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स तिन्हीलाही सॉल्व्ह करायचं असतं ना, किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, बायो. मग त्याच्यामध्ये असं एकदम डेंजर जे अनडिव्हिजिबल आहे ते 7th रूट ऑफ 2986 असं दिल्यानंतर झालं की गेलंच ना ते, आहे की नाही. असं नसतात, मॅक्झिममली नसतात PYQ. तुम्ही बघा, ठीक आहे, डिव्हिजिबल असतात. जे स्टेट बोर्डचे एक्झाम्पल आहे, जे एक्सरसाइज आहेत NCERTच्या स्टेट बोर्डच्या, त्या याच्यामध्ये तुम्हाला लॉग ऑपरेट करणं जरुरी आहे. म्हणून याला आपण समोरची व्हॅल्यू म्हणजे कन्सिडर केलेली नाही. ओके, किती होतं हे? 25 मोल होऊन जातं. राईट ना. चला जाऊया समोर.
ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. 6.022 into 10 raised to power 24 atoms of oxygen. 6.022 into 10 raised to power 24 atoms of oxygen in oxygen cylinder. In oxygen cylinder. In oxygen cylinder. Then calculate. Then calculate mole of O2. 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 ठीक है, राहिला का काही घ्या. 6.022 into 10 raised to power 24 atoms of oxygen in oxygen cylinder. Then calculate mole of O2. बस आन्सर किती 10 मोल झालं. परफेक्टली रॉंग अण्णा. किती येतं? 1 मोल येतं. क्वेश्चन मला पूर्ण सांगा, मी सॉल्व करून देतो. तुम्ही बिलकुल म्हणजे त्याला सिरियसली घेत नाही. काय म्हटलं त्याच्यामध्ये? 6.022 into 10 raised to power 24 atoms of oxygen in oxygen cylinder. Then calculate mole of CO2. Then calculate mole of काय? मोल ऑफ कोणाचं? मला सांग, तुला दिलंय काय? इतके ॲटम दिलेले आहेत. एक ॲटम त्याचा मॉलिक्यूल बनवतो का? नाही ना. ऑक्सिजन ऑलवेज डायटॉमिक फॉर्म मध्ये, राईट आहे ना. 8 ॲटॉमिक नंबर आहे. ऑक्सिजन इज इक्वल टू 1s मध्ये जातात 2, 2s मध्ये जातात 2 आणि 2p मध्ये किती जातात? 4. याला म्हणतात व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, व्हॅलन्स शेल म्हणजे ज्याचे रिकाम्या शेल्स आउटर मोस्ट असतात ते. 2s मध्ये ऑलवेज एक डबा असतो, 2 इलेक्ट्रॉन असतात, हे माहिती आहे ना तुम्हाला. ओके, p मध्ये ऑलवेज किती असतात? 3 डबे असतात, मॅक्झिमम 6 इलेक्ट्रॉन बसतात, राईट आहे. मग याच्यापैकी किती आहेत? हे 4. कसे फिलअप करू? पहिले सगळे एका स्पिनचे, नंतर सगळे रिव्हर्स स्पिनचे. आहे किती जण अनपेड आहेत? 2. तर दुसरा असा ऑक्सिजन वाला जो आहे त्याचा जो P4 असतो, दुसऱ्याचं पण तसंच असेल. 1 2 3 आणि हा 4 आणि हा S ॲज इट इज, हा दुसरा ऑक्सिजन आहे. ठीक आहे, याच्यासोबत हे पेअरअप होऊन काय बनवतो? सिग्मा बॉन्ड बनवतो. याच्यासोबत हे पेअरअप होऊन काय बनवतं? पाय बॉन्ड बनवतो, राईट आहे ना. व्हीबीटी शिकलात की नाही? केमिकल बॉन्डिंग नाही का? तुमचे टॉपिक कोणते झालेत की नाही झाले? काहीच नाही झालं का? अरे मला काही असलं तर सांगत, म्हणजे कोणकोणते टॉपिक झालेले आहेत का? मी जे सुरू केलं तेच आहे. ऑक्सिजन ऑलवेज त्याची ड्युअल व्हॅलन्सी एक्झिस्ट करण्यासाठी हा O2 एक्झिस्ट करतो आणि हा O डबल बॉन्ड O मध्ये एक्झिस्ट करतो. कळालं का बाळांनो? यालाच आपण O2 म्हणतो. तर तुम्हाला मोल ऑफ O2 म्हटलंय, नुसते ऑक्सिजन ॲटम नाही सांगितले. त्याच्यामुळे तू 10 सांगायला सांग सर. तर काय होईल? 2चं 1 व्हायलंय, आहे की नाही? बरोबर आहे का? मग तुझं 10 मोलच्या ऐवजी 10चे 5 होतील ते, कारण दोघांचं 1 व्हायलंय ना ते. कळालं का नाही? 5 मोल्स इज द करेक्ट आन्सर. कसं येतं तेच सांगा आता. करेक्ट ना? समजलं का नाही समजलं? पार्टिकल्स किती दिलेत तुम्हाला? तितके दिलेले आहेत. मात्र ऍक्च्युली जेव्हा O2 बनतील तेव्हा त्याच्या हाफच पार्टिकल होतील ना. कळालं का नाही कळालं? कळालं का नाही कळालं? तुम्हाला हे किती दिलेले आहेत? एवढे ॲटम्स दिलेले आहेत, राईट आहे ना. मात्र 2 ॲटम असेंबल झाले की 1 मॉलिक्यूल बनतो, राईट आहे ना. म्हणजे याचे मॉलिक्युल्स किती असतील? याचे अर्धे असतील. असतील का नसतील? करेक्ट आहे. मग अर्धे असतील म्हणजे किती असतील? 6.022 च्या हाफ, राईट आहे. बस ऑपरेट इट.
करा, सॉल्व करा तुम्ही. तुम्हाला जमलं नाही तर मी सॉल्व करून देतो, ट्राय करा. क्लियर है? जमतंय कोणाला? झालं? करशील का सॉल्व? हा हा हा, करशील? कर. बुक राहू दे, नको का? जाऊ दे, मी सॉल्व करून देतो. मग पुढच्या वेळेस तयार राहा सगळेजण, ज्याचा याचा नंबर आहे. म्हणून तू तिकडे कोणत्यात बसत नाही, दुसरी वेळेस तिला इथं बसवा टर्मिनल पोझिशनला. काय काय दिलं तुम्हाला? ॲटम्स ऑफ O2. आयटम म्हणायचं नाही, हा ॲटम म्हणायचं. हा, तुम्ही लय रे, पोरांच्या मनात खूप पाप आहे बरं का. पुण्यात्मा राहावे, पापी आत्मा होऊ नका. हा, काय आहे? Molecules of wood, molecule of oxygen gas is equal to O2. राईट आहे? क्लिअर आहे? म्हणजे त्याच्यामध्ये किती असतात? इज इक्वल टू 2 atoms ऑफ कोणाचे? ऑक्सिजन. देअरफॉर 1 atom ऑफ कोणाचा? ऑक्सिजन इज इक्वल टू 1/2 मॉलिक्यूल ऑफ कोणाचा? क्लिअर आहे? म्हणजे एक ऑक्सिजन ॲटम हाफ मॉलिक्यूल बनवतो, तर इतके ऑक्सिजन मॉलिक्यूल 1/2 इंटू त्याचे मॉलिक्यूल बनवतील. कळालं की नाही? बरोबर आहे का चुकीचं आहे? देअरफॉर 6.022 इंटू 10⁻⁴ किती आहे रे बाबा? 24 oxygen atom forms 1/2 into 6.022 into 10⁻24 काय? molecules of कोणाचे? O2. करेक्ट आहे? तर डाऊट्स आहे याच्यामध्ये? आता हे बिना कामाचं आहे, मिटून टाकू का? ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला? खूप अवघड काम. मोल ऑफ O2 म्हणजे काय करावं लागेल? N/Na. करेक्ट आहे? आता N कसे घ्यायचे आपल्याला? या फॉर्म मध्ये. करेक्ट आहे? देअरफॉर N ऑफ कोणाचं? O2. बरोबर ना? इज इक्वल टू काय करणार? हाफ इंटू काय? काय मॉलिक्युल्स, सॉरी ॲटम्स ऑफ O2, ॲटम्स ऑफ ऑक्सिजन डिवायडेड बाय काय येणार? Na. करेक्ट आहे? चला काय करणार मग तुम्ही? 1/2 इंटू 6.022 इंटू 10⁻24 डिवायडेड बाय 6.022 इंटू 10⁻23. करेक्ट आहे? हे पूर्ण आणि हे पूर्ण कापून टाका. ठीक आहे? काय होते? 1/2 इंटू 10⁻
1 येतं, कारण 10⁻24 - 23 म्हणजे 1 येतं ना. म्हणजेच किती होतं रे? 7/2 म्हणजे 0.5 × 10 म्हणजेच किती येते? करेक्ट आहे. कोणाला डाऊट्स आहे याच्यामध्ये? क्लिअर आहे. आता काही नवीन नवीन एक्झाम्पल्स आपण ऍड करत राहू त्याच्यामध्ये. ठीक आहे. सेम क्वेश्चन्स घ्यायचा. ओके. फक्त व्हॅल्यू बदलतो आणि त्याच्यामध्ये एक नवीन क्वेश्चन जनरेट करूया. झालं काय? रायटिंग झाली? लिहून घ्या. माझ्या absence मध्ये तुम्ही घरी जर समजा रीडिंग केली तर तुम्हाला पूर्णपणे समजावं असं लिहून घ्या. ठीक आहे. नाही तर सर त्या क्लासला नव्हतोच, आहे की नाही, रेकॉर्डिंग बघावं लागती है ना. एकदा झालं विषय संपवायचा. ठीक आहे. क्लिअरली. क्लियर है? ऍड पेजेस झालं नाही? झालं ना सगळ्यांचं का नाही?